दुधाला कायमस्वरूपी प्रति लिटर 40 रुपये बाजार मिळावा आणि राज्यात दूध मूल्य आयोगाची स्थापना व्हावी आदी मागण्यांसाठी गणोरे अकोले येथे बाजार तळावर आज सोमवार दिनांक 1 जुलैपासून शुभम आमरे आणि संदीप दराड हे दोघे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि यावेळी पंचक्रोशीतील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा देऊन शासनाविषयी आपल्या जळजळीत प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। अंबिका माता पायी दिंडीतील वारकऱ्यांनी भेटी देऊन आम्ही पांडुरंगाच्या चरणी दूध उत्पादकांच्या समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करणार असल्याचं यांनी यावेळी सांगितलेलं आहे। उपोषणस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुशांत आरोटे, सोमनाथ आहेर, पोपट आहेर, विवेक आमरे, अंबादास दातीर, गोपाल दूध संस्थेचे अध्यक्ष अनिल आमरे, संतोष उगले, सुनील उगले, डोंगरगावचे सरपंच दशरथ उगले, उपसरपंच अमोल उगले, माजी सरपंच बाबासाहेब उगले, माजी उपसरपंच अशोक उगले, नाना नाईकवाडी, अमोल ठुबे, गोरख कदम, सोमनाथ, संदीप रमेश वाकचौरे, मनसे तालुका अध्यक्ष दीपक वरपे, तुकाराम गोरडे, बाळासाहेब वाकचौरे, गणेश गोरडे, रंगनाथ गोरडे आदी उपस्थित होते। एव्हीपी न्यूज जगन्नाथ आहेर गणोरे। बोला। आज गणोरे गावामध्ये आपल्या शेतकऱ्यांचा सर्वांचा जिव्हाळ्याचा आणि तळमळीचा जो प्रश्न आहे की शेतकऱ्याचा कोणताही माल असो त्याला काडी मात्र भाव आज मार्केटमध्ये नाही। विशेषतः आज आपल्या सर्वांचा उपजीविकेचा दैनंदिन जे नगद म्हणून शेतकऱ्यासाठी पैसा उपलब्ध करणारे साधन आहे तो दुग्ध व्यवसाय। आज महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी याचा कोणताही भाग नाही की तो दूध काही काही ना थोडं थोडं दूध उत्पन्न करतो आणि आपल्या प्रपंचासाठी उदरनिर्वाह करतो। त्यावरती त्याचं आरोग्य असन, मुलांचं शिक्षण असन, कपडे असन, सणवार असन, सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे। आणि आज विशेषतः म्हणजे पाण्याच्या बाटलीला 25 रुपये भाव आणि दुधाला 20 रुपये भाव, इतकी भयंकर विषम परिस्थिती असून सुद्धा याकडे शासन असन, नेते असन, प्रशासन असन यांना कोणाला त्याची कधी तळमळ वाटली नाही की जे शेतकऱ्यांना काढलेलं गाईचं दूध आहे तर ते आज तो 20 रुपये, 25 रुपये, 22 रुपये भावानं विकतोय आणि त्याच्या दूध तयार करण्यासाठी त्याचं आपण जे खाद्य असन, चारा असन, ते दुधाचा भाव तो 20-22 रुपये लिटरपर्यंत त्याला खर्च येऊ राहिलेला आहे। तर त्यानं जगायचं कसं, त्यानं त्याच्या इतर गरजा भागवायच्या कसा? आज शेतकऱ्याकडे बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन इतका डेंजर बनलेला आहे की शेतकरी म्हणलं की दळिंद्री, गरिबी, हाल आकाराचे कष्ट आणि शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा राजा म्हणून बोललं जातं। आणि आज विशेषतः म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा कुणीतरी मरण पावल्याशिवाय काही मिळत नाही असं कोणतीही गोष्ट अजून आज शेतकऱ्याचं कोणतंच असं सरकार नाही की त्यांना शेतकऱ्याची जाणीव कळली। त्यांना कोणाला माहिती नाही। आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील की ते स्वतः शेती करताना व्हिडिओ शेअर करतात, व्हायरल करतात, पुढं शेतात काम करताना, पण त्यांना हे माहीत नाही की शेतकऱ्याचं दूध कसं बनतंय आणि शेतकऱ्याच्या दुधाला किती भाव मिळतोय आणि त्याला परवडत नाही। हे जे सर्वच राज्यातील मोठे मंडळी शेतकरी म्हणून मानत आहेत त्यामध्ये सर्वच पक्षांचे सर्वच राजकीय नेते असतील, शेतकरी म्हणून फोटो व्हायरल करायचा, कुठेतरी बांधावं जायचं, कोणाच्या तरी हातात मूठ धरायची, पेरायचं आणि तो फोटो शेतकरी मीडियावर, सोशल मीडियावर करायचा। आजकाल कोण गाय दुधानं फोटो शेअर करतंय, कोण काय करतंय, अरे पण जे करतंय त्या शेतकऱ्याला काय मिळतं हे तुम्हाला समजत नाही का? आणि हे सर्व लोक जे मोठे मोठे संघ असतील, मोठे मोठे दूध प्रोसेसचे प्लांट असतील, यांच्या तरी कुठेतरी धागेदोरे बांधलेले आहे। आज शेतकऱ्याला मिळणारा मोबदला या लोकांना माहिती नाही का? त्यासाठी आज आमच्या गावातील, आमच्या परिसरातले शुभम आमरे असतील, आमचे संदीप दराडे असतील, या तरुणांना अक्षरशः आमरण उपोषणासाठी बसण्याची वेळ आली तरी असं प्रशासनाला असं का कळत नाही? या आमरण उपोषणासाठी मी माझ्या डोंगरगावच्या वतीनं हे आंदोलन जर शासनानं नाही याच्याकडे लक्ष दिलं आणि नाही याच्यावर तोडगा काढला तर आज 2 लोक उपोषणा बसले आहे। मी माझ्या गावच्या वतीने सांगू शकतो की तर अजून कित्येक लोकांची, तरुणांची संख्या वाढत आणि शासनानं लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करावा, याकडे लक्ष द्यावं आणि शेतकऱ्याला त्याच्या कामाचा, कष्टाचा भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करावे। मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, डोंगरगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या आंदोलनासाठी सर्वतरी पाठिंबा देत आहे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो। शेतकरी एकजुटीचा जय असो। अरे घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी एकजुटीचा जय असो। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे,
नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.